सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे तपासातून समोर येत आहेत। केतनशी जिचं लग्न होणार होतं ती सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केल्याचं आता पोलीस तपासातून समोर आले। केतनच्या हत्येचा कट कसा रचला गेला हे सांगतोच, पण या 20 ते 23 वर्षाचे सिया आणि चेतन यांनी एका मुलाला जीवे मारण्यापर्यंत केलेली क्रूरता नेमकी जन्माला कुठून आली, कुठून सुरुवात झाली चेतन आणि सियाच्या ओळखीची? मुळात हा चेतन चौधरी नेमका कोण आहे? सिया आणि चेतनची पहिली भेट कशी झाली आणि कधी झाली? दोघांचं प्रेम कधी आणि कसं जुळलं? त्यांनी केतनला संपवण्याचा कट कसा रचला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केतनला संपवण्याचा प्रयत्न याआधी एकदा दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा झाला होता। नेमकं काय काय घडलं होतं या सगळ्या प्रश्नाची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। दिवाळीच्या निमित्ताने एका व्यापारी कुटुंबाने मोठी पार्टी आयोजित केली होती। त्या पार्टीमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिल्यांदाच मनमोकळी ओळख झाली। तसं पाहिलं तर दोन्ही कुटुंब एकमेकांना आधीपासूनच ओळखत होती, कारण दोघांचाही व्यवसाय पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात होता। सण समारंभ, व्यवसाय कार्यक्रम, कौटुंबिक भेटी यामधून तोंड ओळख होतीच, पण त्या दिवशी झालेला संवाद वेगळाच ठरला। नंबराची देवाणघेवाण झाली, फोनवर बोलणं सुरू झालं, भेटी वाढू लागले आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात बदललं। मात्र सियाच्या आयुष्यात दुसऱ्याच दिशेने गोष्टी घडत होत्या। घरच्यांनी तिचं लग्न केतन अग्रवाल सोबत ठरवलं होतं। दोन्ही कुटुंबाची तब्बल 35 ते 40 वर्षाची ओळख होती। लग्नाचा प्रस्ताव गोयल कुटुंबाकडूनच आला होता। फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला आणि काही महिन्यांनी उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा होणार होता। लग्नाची तयारी जोरात सुरू होती। दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नाही। सियाचं मन केतनकडे नव्हतं। धक्कादायक बाब म्हणजे सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं, कारण केतनला टक्कल होतं, त्यामुळे तो आपल्या डोक्याला विग वापरायचा आणि हेच सियाला खटकत होतं। त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं देखील बोललं जातंय। एका बाजूला घरच्यांची इच्छा, दुसऱ्या बाजूला चेतनसोबतचं प्रेम। घरच्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत नव्हती, पण चेतनला सोडण्याची तयारीही नव्हती। पोलिसांच्या माहितीनुसार या टप्प्यावर केतन हा त्यांच्या नात्यातला सर्वात मोठा अडथळा बनला होता आणि इथूनच त्याला कायमचं दूर करण्याचा कट आकारात येऊ लागला। आता प्रश्न पडतो, ज्याच्यासाठी सियाने एवढं मोठं पाऊल उचललं तो चेतन चौधरी नेमका कोण? तर चेतन हा अवघ्या 23 वर्षाचा तरुण। त्याने BBAचं शिक्षण पूर्ण केले। त्याचे वडील बाबूलाल चौधरी यांचा पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये ड्रायफ्रूटचा मोठा व्यवसाय आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चेतन गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालत होता। घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती, व्यवसाय व्यवस्थित सुरू होता। त्याचबरोबर त्याला क्रिकेटचीही प्रचंड आवड होती। स्थानिक स्पर्धांमध्ये तो नियमित खेळायचा। पुढे रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं। गोयल आणि चौधरी कुटुंबाची ओळख जुनी असल्यामुळे चेतनचं येणं जाणं कुणालाही संशयास्पद वाटलं नाही। मात्र सिया आणि चेतनमध्ये प्रेम संबंध आहेत याची कल्पनाही दोन्ही घरच्यांना नव्हती। विशेष म्हणजे केतनलाही चेतन माहीत नव्हता। दोघांची मैत्री आहे एवढंच त्याला वाटत होतं, पण या मैत्रीच्या आड इतकं मोठं प्रेम प्रकरण सुरू आहे याची त्याला जराही चाहूल लागली नव्हती। दरम्यान लग्नाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी दोघांचीही अस्वस्थता वाढत होती। पोलिसांच्या तपासानुसार लग्न झालं तर कायमचं दूर व्हावं लागेल ही भीती दोघांच्याही मनात सतावत होती। पळून जावं का, लग्न मोडावं का, की दुसरा काही मार्ग शोधावा, या सगळ्या प्रश्नांमध्ये अडकलेल्या दोघांनी अखेर एक टोकाचा निर्णय घेतला। त्यांच्या मते केतन हा अडथळा होता आणि तो कायमचा दूर झाला तरच त्यांचं आयुष्य एकत्र सुरू होईल। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाच्या आदल्या दिवशी दोघांनी पुण्यातल्या एका कॅफेमध्ये भेट घेतली। तिथे बराच वेळ चर्चा झाली। लोहगडवर कोणत्या बाजूला गर्दी कमी असते, नेमकी कोणती जागा निवडायची, घटना अपघातासारखी कशी दाखवायची आणि त्यानंतर संशय कसा येणार नाही यावर चर्चा झाल्याचा पोलिसांना संशय आहे। इतकंच नाही तर इंटरनेटवरही या संदर्भात अनेक गोष्टी सर्च केल्याचं तपासातून समोर आले। पण या कटाचा सर्वात धक्कादायक भाग अजूनही बाकी होता। पोलिसांच्या तपासानुसार केतनला संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता। याआधीही त्याला लोहगडवर नेण्यात आलं होतं। त्यावेळी सियाने त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र केतन झुडपाला धरून बचावला। त्यानंतर सियाने साप दिसला त्यामुळे घाबरून धक्का लागला असं सांगत प्रसंग झाकल्याचं केतनच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। इतक्यावरच हा कट थांबला नाही। पुन्हा एकदा लोहगडवर जाण्याचा बेत आखण्यात आला, पण तोही फसला। आणखी एका दिवशी गर्दी इतकी जास्त होती की योजना पुढे ढकलावी लागली। म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार 1-2 नाही तर तब्बल 3 प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर 18 जूनची तारीख निश्चित करण्यात आली। 18 जून सियाच्या वाढदिवसाच्या आधीचा दिवस। सियाने केतनकडे ट्रेकला जाण्याचा हट्ट धरला। केतननेही तिची इच्छा आहे म्हणून होकार दिला।
दोघं लोहगडावर पोहोचले. काही वेळाने चेतनही तिथे आला, पण तिथेच त्यांच्याकडून अशी एक चूक झाली ज्यामुळे संपूर्ण कट उघडकीस आला. त्या दिवशी लोहगड परिसरात प्रचंड उखाडा होता. तापमान 30 अंशच्या आसपास होतं. अशा परिस्थितीत एक तरुण हुडी घालून, चेहरा झाकून आणि हेडफोन घालून फिरत असल्याचं CCTV मध्ये दिसलं. एवढ्या उन्हात हुडी का, हा प्रश्न पोलिसांच्या मनात आला. पुढे सोशल मीडियावरील फोटो आणि CCTV फोटोजमध्ये तुलना करण्यात आली आणि तो व्यक्ती चेतन चौधरी असल्याचं स्पष्ट झालं. तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला, तो लोहगडावरील सुरक्षा रक्षकाकडून. त्यांनी पोलिसांना सांगितलं की आधी सिया आणि केतन वर गेले. काही वेळाने चेतन आला. त्याने तिकीट न काढता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. खाली आल्यावर पैसे देतो असं सांगून तो गेला, पण खाली आल्यानंतरही तो तिकिटाचे पैसे न भरता घाईघाईने निघून गेला. ही बाबी पोलिसांच्या संशयाला आणखी बळ देणारी ठरली. त्यानंतर तपासाचा वेग प्रचंड वाढला. कॉल रेकॉर्ड्स काढण्यात आले. त्यातून गेल्या 6 महिन्यात सिया आणि चेतनमध्ये तब्बल 2004 वेळा फोनवर बोलणं झाल्याचं समोर आलं. या संभाषणाचा एकूण कालावधी 238 तासांपेक्षा जास्त होता. अनेक कॉल 2-2, 3-3 तास चालले होते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने संपर्क होता, हा पोलिसांचा दावा आहे. या पुराव्याच्या आधारे चेतनला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर सियालाही अटक झाली. मात्र आता या प्रकरणाला आणखी एक वेगळंच वळण मिळालं आहे. सुरुवातीला एका बाजूला उभे असलेले सिया आणि चेतन आता पोलीस कोठडीत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. दोघांचे जबाब एकमेकांशी जुळत नाहीयेत. खुनाचा कट नेमका कुणी रचला, प्रत्यक्ष धक्का कुणी दिला, कुणाची भूमिका किती होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. याशिवाय या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, डिजिटल पुरावे आणखी काय सांगतात, फॉरेन्सिक तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येईल. पण एका प्रेमकथेचा शेवट इतका भयावह असू शकतो, याचं हे प्रकरण धक्कादायक उदाहरण ठरतंय. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.